भगवान सद्गुरू दत्तात्रेय नाव आमसोलकाक गुत्तो आसा. कारण ते गुरु किंताची महान गुरु प्रायः आमगे संस्कृती भितरी आनी कोणाची पडिचे शकत ना. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर तिन्नी मेळ गेनू एक महान शक्ती जावं गेनू जगताक कल्याण कलाले, लोकाक ज्ञानोपदेश करत असते चिंतने ते सद्गुरू दत्तात्रेयाले चरित्र भितरी आम्ही पळयताची. ते दत्तात्रेयाने अनेक लोकांक प्रत्यक्षांगेनू परोक्षांगेनू अनुग्रह करत असले कथा मस्तीतल्या आमकां पौराणिक चिंतने भितरी आयकचे मेळटा. कारण दत्तगुरुले अवताराची त्या बद्दल जालेले मनुष्याले जीवना भितरी ज्ञान प्राप्त होवका, सन्मार्गाक तेणे वचका, तिगे जीवन तेणे पावन करून घेवका म्हणून. तसली एक चिंतने आज आमी हांगा थोडे पळयच्याक प्रयत्न करुया. कृतवीर्य म्हणजे एक राजा माहिष्मती म्हणजे एक राज्य पालन करता आशिल्लो. तिगल्या मनाक एकू एक कामना आपणाक एक बरोवची भगवत भक्त जालो तसलो चल्ल जन्म येवका म्हणून. प्रायः तेगे प्रार्थने परिपूर्ण जाले कितकी तेगे घरा भितरी एक चल्ल जन्म आयलो. तेका अर्जुन म्हणजे नांव दवरले बापायनी. कृतवीर्याले चल्ल जालका तरी तेका कार्तवीर्य म्हणवी नांव पडले. अशें न्हू तेका दोन्ही नांव कुडसून सांगचे कार्तवीर्य अर्जुन म्हूण सांगेनू. ही एक प्रचलित असलें नांव तेका पडता गेले. तो चल्लो सानवयतनेची गुरुभक्ती तेगे भितरी विशेशान दिसता आशिल्ले. सहजानोची तेणे विद्याभ्यास घेतले. बापायले राज्य तेका प्राप्त जाले. तेन्ना तेका सहजान दिसले हे राज्य आनी विस्तार करका आनी कितले अमोघ जाले तसो शक्ती हांवें आत्मसात करून घेवका म्हणून. तन्निमित्त तो सद्गुरू दत्तात्रेयाले आराधन सुरवात करता, तिंगले अनुष्ठान सुरवात करता. प्रायः ते अनुष्ठान इतले अहर्निश चलता वचचे म्हण सांगल्यार दत्तगुरूक तेगेले प्रार्थनेक तेगेल्या इतराक प्रकट येवचें पडटा. प्रकट्यान विचारता आसाची कितें मागील आराधना कितें जितले अहर्निशान करता आस तूं एक भक्तीजान करता आसा म्हणून. तेन्ना कार्तवीर्य अर्जुन सांगता आसा गुरुदेवा हे कितें बापायलें राज्य म्हाका मेळ्ळां आसा हें आनी विस्तार कर केला. हांगा जावचे वायट काम सगळेची राबिशी केला जगता भितर जावचे अशें म्हाका अमोघ शक्ती तुगेली मीत मेळका तेजे खातीर हांव तुगेलें आराधन केला म्हणून. कसले तुका तसली शक्ती येवका. तेन्ना ह्यो विचारता आसा कार्तवीर्य अर्जुन म्हाका 1000 हात येवकाचे. केन्ना हांव 1000 हात येवका म्हणटा सांगत की तेन्ना 1000 हात म्हाका जावकाचे. कोण वायट असले बीच ते संहार करता शक्ती म्हाका प्राप्त जावचे खातीर 1000 हात म्हाका येवकाची. तथास्तु. आनी कितें येवका म्हाका अमोघ जालें तसलें संपत प्राप्त येवका. मागील राज्य विस्तार जाता वचका तसले एक आशीर्वाद दिवका. तथास्तु. आनी कितें येवका आनी म्हाका दोळ ठंपले पुरो कस तरेची मागील राज्या भितरी ना देशा भितर खंयचे घटन जाले असलेली ते पळय काम जालें असलेली मागीर दोळ ठंपले भितर पुरो म्हाका ते सगळे दृश्य येद्रा येवका. आनी कोण कोणा योग्य शिक्षा दिवकी ते शिक्षा दिवंक न्हू ते वस्तू थंय पावूंच असले वेवस्था जावका म्हूण सांगून मागता. तथास्तु म्हणटा.
त्यानं सहजानं दत्तात्रय विचारता असा की ते इतलुटो घेतल्यानंतर तुकडे मुखारी त्यांना ह्यो सांगता असा, गुरुदेवा तुम्ही सांगली योग्य असा, मागील मरण बेगीत असा, हे एक भगवंत निमित्त जाव का म्हणून प्रार्थना दवरता. त्यांना सद्गुरू दत्तात्रय हसता सांगताची, अडना तुगली उट्टूची मागणी पूर्ती करता आम्ही. जाल्यार एक यादोरो जीवना भितरी महात्मा लोकांक संत लोकांक येद्राक हांगे नाका. कितले बर करूं येता तितले बर करता वची. जर तुका मध्ये अहंकार आयले री ते दूर करचे खातीर हांव तुका मध्ये मार्गदर्शन करता येता म्हूण सांगे न्हू, अंतर्धान जाताची. तेज नंतर हेका सहजानूची हेणमाना करची भितर हजार ते तसलेची खंयचे युद्धा केले बिची हेका विजय मेळटा आशिल्ले. दत्ताच्या आशिर्वादाने सगळे संपत हेकडे क्रोडीकरण जावन गेले. इतलेच न्ही, खंय तरी एक वायट घटना घडला, त्याचे निर्णय तरीच कोण ट्रायले री हे डोळ ठेवचे जर पुरो ह्याका त्या घटने सगळेच आत्ता आमकां कशी टी व्ही पळयता की तशी ताका दिसता आशिल्ले. तसले अद्भुत सामर्थ्य आशिल्ले का तरी न्याय स्थिती जावंक न्हू, न्याय रुपाचेरी तो तेगेले जीवन तेगेले राज्यभार करचे लागलो. प्रायः तेगेले मकारी कोणा टिकत नाशिल्लेची. रावण सुद्धा एक वेळ तेगेले पडर युद्धा येवंक न्हू, सोलोवंक न्हू, धांवन गेलो. तसले एक महान शक्तिशाली तो कार्तिवीर अर्जुन आशिल्लो. ताका हजार हात येवचे का तरी ताका सहस्र कार्तिवीर अर्जुन म्हणजे नांव की पळोवन गेले. इतलेच न्ही, ते संदर्भाचेर इतले हेगेले प्रसिद्धी जाता गेले की म्हणल्यार खंय तरी चोर गेले पुरो, हांव कार्तिवीर सांगता म्हणचे तरी ते चोर जाल्ले वस्तू आशिल्ल्या घेवन पावत आशिल्ली. तसली एक प्रसिद्धी त्या संदर्भाचेर जाता गेली. आत्वरकेची ते एक पद्दत आसा, खंय तरी वस्तू आमगेली ना जाल्यार तेगेले स्मरण केले पुरो, 100 तेगेले जप केले पुरो, ते जप केले नंतर ते वस्तू आमकां आपोआप प्राप्त जाता. तसलें एक सामर्थ्य तेन्ना तेणें स्विकार केलेले. बरें करून राज्य पालन करता आशिल्लो. जाल्यार मध्य मध्य खंय तरी ताका अहंकार येता उरता आशिल्ले. बापाय कालाक मागीर राज्य सान आशिल्ले. आतां पळय हांवें कितले विस्तार राज्य केला, हें सगळें हांवें केलें. मागीर विचार जाले म्हणजे अहंकार केन्ना केन्ना ताका मना येता आशिल्लें की त्या संदर्भाचेर गुरुदेवा दिसता आशिल्ले दत्तात्रयाक हेका उपदेश करका, हेका सन्मार्ग हारका म्हूण सांगे न्हू. अशें सांगे न्हू, प्रायशः एक दिवस राज्यभार करचेक तो तेगेले व्हड्डो लोकां भितर बसून आसा. ते संदर्भाचेर हेका आत्मज्ञान दिवका, हेका सद्बुद्धी येवशी करका म्हणचे बदल भगवान दत्तात्रय सहज जाल तसले सादाचे एक भिक्षुकाले वेश घांगे न्हू तेगेले अरमने प्रवेश करताची. प्रायः राजाला अरमने प्रवेश करचेक कोणाक परमिशन उरतना, कारण सगळे कडेन चेकबंदी उरता, बंदोबस्त उरता, सेवक लोक राविले उरताची. जाल्यार कार्तिवीर अर्जुना कडेन अमोघ जाल्या शक्ती आशिल्ली का तरी तेणें तेगेले खंयच्या सेवकाची राबोवसून घेतली नाशिल्ले खंयची पयलेदारीक. कारण कितेंय बी ताका कळटा न्ही वे, आनी कितें म्हाका सेवक जावपाची रक्षणा खातीर तिणी युद्ध सामग्री भितर उरोवची म्हणून कोणाक तेणें विशेश हांगे न्हू तेगेले द्वारपालाच्यान रक्षण घेतलें नाशिल्लें. अशें आशिल्ले का तरी सहजानूची दत्तगुरू एक सादाची भिक्षुकाल वेश घालून येवंक न्हू तेगेले घरा भितर रिकताची, अरमने भितर रिकताची. आनी राजानी निश्चे खंयचे पल्लंग उरता ते पल्लंग वचून विश्रांती करचे बसताची. सहजानूची थंय फिरता लोक हे वर्तमान कार्तिवीर अर्जुना सांगताची अशी अशी कोणकी येवंक न्हू तुगेले तुजे भितर गेला म्हूण सांगेन. तेन्ना ताका आश्चर्य येता, कोण की पळया म्हूण सांगे न्हू तो थंय येता. थंय येवन पळयता एक भिक्षुकाल वेशाचे सादा मनुष्य न्हिदून आसता. तेन्ना सहजानूची देवता भक्त न्ही वय हो, सहजान ताका आपुण जागयता, उठा उठा म्हूण सांगता. तो उठता कितें तेन्ना कार्तिवीर सांगता आसा
पळे हे तुयनीची जागणी, हे राजाले पल्लंग, हे राजाले आस्थान, राजाले विशेषाल तसले घार महल, अशानं तुही हांग उरचबी न्ही, हांग येवचबी न्ही, तू न्हिदचबी न्ही म्हणून श्रृंगेनुक्यानं सांगतं की त्यांना भिक्षुका विचारायचं असलं तर दत्तात्रेय सहजान आस्था विचारता असा खरेची आमचंच कोण हांग येवचें ना. त्यांना हो राजा सांगता ना तुमचं कोणी हांग येवचें ना, हे मागिले जालका तरी हांये हे उरचका तर हांगा हे मागिले पलंग, हे घार बीची अरमने बी मागिलेची, अशा न्हू हे दुसरं कोणालेत न्ही, तू गेल न्ही हे तुवें हांगा येवचबी चुकी, हांगा करचबी चुकी, आतां येवन गेला आतां तूं भायर पडी म्हणून. तेन्ना ह्यो भिक्षूक सांगता आसा ना म्हाका दिसले हे बीची खंय की धर्मछत्र म्हूण सांगेन. अशें न्हू हांव हांगा विश्रांत घेया म्हूण आयलो जाल्यार तुवें सांगता आसा, तूं सांगता आसा हें मागिलें म्हणून, जाल्यार म्हाका खंय तशें दिसना मू हें म्हणून. तेन्ना कार्तिक वडील सांगता ना 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 हें धर्मछत्र न्ही, कोणकी येता वच्चे कोणकी वच्चे कोणकी येवन रावचें न्ही, हें मागिलेचें स्वता हांवें केलां हें पुराची, हें म्हाका आयलालें म्हणून. तेन्ना तो भिक्षूक सांगता आसा खरेची हें सगळें तुगेलेची, तुवें उरचें मात हांगा, हय हांवें उरचें मात हांगा. तेन्ना भिक्षूक विचारता तुवें पयलीं हांगा कोण उरता आशिल्लेची. तेन्ना तो राजा सांगता मागीर बाप्पा. तेगिंता पयलीं कोण उरता आशिल्लेची, मागीर आब्बा. तेगिंता पयलीं कोण उरता आशिल्लें हांगा, मागीर पणजब्बा. आतां कोण उरता आसा हांव. म्हळ्यार तुजेकिंता पयलीं कोण आशिल्लें म्हण गेलें ना हांगा, कोण येवन उरता आशिल्लें म्हण गेलें ना पयलीं हांगा, म्हणजे तुगेलें न्ही म्हण गेलें, हें तुगेलें न्ही म्हण गेलें. तुगेंता पयलीं तुगेलो बाप्पा आशिल्लो हांगा, तुगेलो आब्बा आशिल्लो, तुगेलो पणजे आशिल्लो, तेन्ना पयलीं आनी कोण आशिल्लें हांगा. अशें आसतना हें तुगेलें म्हण कशें जालें मारया, हें तुगेलेंच न्ही, तुका मेळ्ळां इतलेच, तुका मेळ्ळां म्हणजे तें तुगेलें म्हण दाखोवन तुवें हांगा करची चुकी म्हण केन्ना सांगता की. तेन्ना कार्तिक अर्जुनाक थस्य जाता, ताका दिसता हांवें उलयलें चूक आसा, हांवें सांगिल्ली चूक आसा म्हणून. कारण हांव राबता आशिल्लो हें मागील घालून हें मागील बापायन बांदिल्लें, केवळ मागील बापाय बेची त्यान बांदिल्लें बी न्ही, तेगेल बाप्पान करून दिलें. हें सगळें कितें आसा तेंगेल बाप्पान करून दिलें म्हणल्या नंतर हें आमी कोणें घेवन वचचें न्ही, आमी कितें आमगेलें म्हूण साहित्य करून घेवन उरचें न्ही. हें ओट्टू लोकांनी उपयोग केलो तरी ह्या कुट्टू लोकांक उपयोग करचे अधिकार आसा म्हणजे सत्य ताका कळटा. तेन्ना मागीर चूक केलें म्हूण सांगेन न्हू तो भिक्षुकाक पांय धरता. तेन्ना दत्तात्रेय स्वता रुपाच्या प्रकटे आमी ताका सांगता आसाची तुका अहंकार जास्त जाता गेले, सगळे हांवें केलेलें मागीर लिमटेलेलें म्हूण सांगेन न्हू. तशें केन्ना अहंकार करूं वचनाका. खंयचे वस्तूची हें जगता भितर कोणालें जान ना. थोडे दीस तुगे कडेन उरता नंतर आनी कोणा कडेन वता, तुगे कडेन खायल्याक उरतना तेगे कडेन थोडे दीस उरता नंतर आनी कोणा कडेन वता. हे खंयचे वस्तू जगता भितर कोणालें अजून पर्यंत जान ना, कोणालें जान बी उरतना केन्नाच. अशें आसतना हें हांवें केलेलें मागीर विचारलेलें हांवें अशें इतलो केलेलें म्हणजे की तुका अहंकार आसा तें चुकीचें आसा, तुमचो निमित्त तुगे वाट चुकता वता. अशें सांगें न्हू. केन्ना हें अहंकार करनाका म्हूण सांगें न्हू. ताका उपदेश दिताची म्हणजे कथा आमी आयकताची. तेन्ना सहजान कार्तिवीर अर्जुन मागीर चूक म्हणून मागता. पुनः दत्तात्रेय संतांनी वताची. जाल्यार प्रत्येक कथाक अंती उरकाची. अशें सांगें न्हू. ते राजाक सहज जालें तसले थोडे दिवसा नंतर तेगे संतांचे वाटे वाडले नंतर ताका थोड्याची विकृती जाली तसली बुद्धी येता. अशा न्हू जमदग्नी आश्रम वचूंक न्हू थंय एक वास लागतो. आवय कुगत आसली, आवय गाय कुगत आसली बिची सोडून अशी हाडटा, कामधुनी चेल्ली हाडटा. तेन्ना परशुरामा राग येवन परशुरामा निमित्त तेगेलो संहार जाता. परशुराम दुसरो कोण वच न्ही, विष्णूले अवतार.
भगवंत निमित्त म्हाका बरें जावंक म्हणटा प्रार्थना केली का तरी त्या निमित्त तो मृत्यू येता म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः दत्तात्रेय दिले कितें उपदेश आसा हे उपदेश सर्वसामान्य आमी सगळ्यांक घेवची अनिवार्यता आसा म्हणजे हे कथाचे चिंतनेचे मुख्याल तसले वस्तुजान आसा. कारण आमी सहजान म्हणटाची हे मागील घर म्हूण हांव येवची इंता पयलीं हांगा कोण आशिल्लेची तेन्ना पयलीं कोण आशिल्लेची म्हण विचार करूंक गेल्यार हे मागील न्हय ना हांवें गेले नंतर हें कोण उरताची म्हण नंतर विचार करूंक गेल्यार हे मागील न्हय म्हणजे सत्य आमकां कळून येताची. जे घार तरी सोडया आतां घार तरेची जास्त म्हळ्यार 100 वर्ष आनी जास्त म्हळ्यार 120 वर्ष. पयलीं घार उठूची उरत आशिल्लेची फातरान कलल तसले ते उठूची 1000 गटले वर्ष बांदत आशिल्लेची. आतां आमी पळयताचे अनेक कितले देवस्थान 1000 गटले वर्ष प्राचीन देवस्थान ताका बाळके आशिल्ले जाल्यार आतां सिमेंटाची घार कितें आसा हेका जास्तीत जास्त म्हणजे 120 वर्ष 80 वर्ष म्हणटाचे विज्ञानी लोक जाल्यार जास्त म्हणजे 120 वर्ष हेजे कितें पयलीं कोणके उरत आशिल्लेचे आतां आमी आसा नंतर कोणके येताचे म्हणजे जाल्या नंतर हे मागिले म्हण कशें जालें. खंयची वस्तू मागेली जावन आसा जेवणा भितर हांगा खंयची वस्तू मागेली जायना जाल्यार आमी ते मागिले म्हण कितें अपघान बसूंक गे न्हू ते बदल विशेष जावंक गे न्हू आमी दुख घेताची ते कितले पर्यंत योग्य आसा म्हणजे विचार आज आमी केला जिवना भितर. प्रायशः आज ही प्रत्येक वस्तू तशीच आमी पळय दृश्टिकोन तशीच. भांगर हे मागिले मुत्तरत्न हे मागिले नाजाल्यार हे जमीन हे मागिले कितले म्हणटात न्ही आमी. पयर हेजे बद्दल एक चिंतन जालें आमगे जिवना भितर कथा भितर जमीन कितले पट आमकां पळोवन आसता की तुजे किंता पयलीं कितले लोक मागिले म्हण हांगाच पूर्ण मेल्ले रे मारया. आतां तूं म्हणटा आसा तूं बी एक दीस तशें मागीर भितर पूर्ण वता म्हूण न्हय सन तुका तेका तरी हे मागिले हे इतले लोक मागता काय हें तुका गावचें झगडी कन 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 वांट कन 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 गे न्हू. प्रायशः आज अनेक कितले जमीन आमी गांव दिकांनी वारसदारां नाश जावन पडून आसाची उरतल ना वत्तल ना स्मशान जावंक गेल्याची पुराची. कारण मागिले म्हणजे कितें अहमिके आसा कितें मागिले म्हणजे एक विशेश तसले आश आसा अपेक्षा आसा तुमचो निमित्त आज ही संवसारा भितर दुस्तर जाले तसले प्रसंग आमी निर्माण करून घेता आसाची. खंयची जमिनाची अजून पर्यंत कोणाच्या जावन उरलें ना की आज मागील नांवान आसा हांवें गेलें जाल्यार कोणाला नांवान वता की हांवें विकलें ताणें कोणाला नांवान जाता की तेगे नांवान बी खाज्या मुर्ते आनी कोणाला कितें जावन वता आसा जाल्यार अजून पर्यंत एक जमनी तुकडो कोणा कडेन लागीं गेलो ना कोणा बरोबर उरलो ना कोणा बरोबर हेची आयिल्ली ना म्हणजे जालें आसलें न्ही. हे मागिले म्हणटाचे कितले आसा. भांगर म्हणटाचे हे मागिले भांगर म्हणून तुवें घेतलें भांगर तें कोणाला जाय नाशिल्लें खंयचे एक गट्टी जाय नाशिल्ले तेजे पयलें आनी कितकी मातये भितर आशिल्ले. आतां तुवें घातल्या भांगर घेतला नंतर हें कोणा वता तुगे सुन्नीक की पुताक की तिने गरीब जाले असले तिने कोणाक इकूंक कोणाक वता ते पुराचे. मागिले भांगर मागिले रत्न मागिले वज्र कितले मागिले ममकार आमकां न्ही. आतां मागील कडेन मेळ्ळा संतोशान भोवशिया जाल्यार मागिले म्हण सांगेन कितें ममकार करूंक गे न्हू ते येद्दी कितें तरी भितर मनात दूख कितें आसा हें कितले पर्यंत योग्य. मागील गुरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लीची विचार करी एक वेळ जर हे पृथ्वी भितर मनुष्य ना जाले आबा मनुष्य संतान नश्ट जावन गेल्यार हांगा दिसले भांगार कितें आसा मुत्तरत्न कितें आसा ते किंमत आसा की म्हूण. मांकडाक पशु पक्षिकांची किंमत कळटा भांगराची मुत्तरत्नाची जाल्यार आमकां मात्र गुत्व ते भांगर मुत्तरत्न आमगेले म्हणून आमी रडताचे तेंका ते कांय किंमतच ना तेका. जर कोण ना जाल्यार ते रोडा पडून खंय पडून तेका कितें किंमत आसा म्हणजे तेका कांय किंमत ना जाल्यार किंमत ना तसले वस्तूक आमी किंमत हाण घेवन मागिले म्हणून कितें रड आमी जीवन करता आसाची हें कितले पर्यंत योग्य म्हणून विचार करता. म्हाका मेळ्ळें आसा हांवें घेतिल्लो आसा योग्य आसा ते प्रीत धरया ते दवरून घेया सांबाळया बरें करून उरया
जाले रे मागिलेची म्हाका येऊ का हे म्हाका जावं का म्हण आमी कितें अपघालता वताची ते अपघाता निमित्त दुःख जास्त येता वतविना हा समाधान शांती केन्ना मेळटना. अशें हांवें मागीर गोरू सांगता उरता इलेची एक भिक्षूक मोरो पळालो खंय. एक भिक्षूक मोरो पळालो तेन्ना एक संत येवन ताका सांगता खंय इतले दीस जाले तुगेले भिक्ष मागून जीवन करता आशिल्लो तूं जाले आतां तूं मरचे टायम आयलो तुका आतां पण याची थोडे तरी भगवंता स्मरण करी भगवंताला नांव घे देवा हा ती पांय पडी म्हूण सांगेन देवाक पांय पडून देवाला नांव घे म्हूण सांगेन संत सांगता आसाची जाल्यार देवा पांय पडोवंक तयार ना घट्टी मुश्टी बांदूनची असं संतान मस्तपट सांगले देवा पांय पड रे तुवें देवा स्मरण केलेलें कमी बरें मागून जीवन करता गेलो आतां पण भगवंता स्मरण कर तुका परमात्मा निमित्त तुका एक योग्य मुक्ती मेळटली म्हूण सांगेन जाल्यार यद्दीबीची हात जोडचे तयार ना देवा देवा म्हणटा सोडले री हात सोडचेका तयार ना. तशी थोडे वेळ मेळ्ळो संताक आश्चर्य कितें ह्यो हात मुश्टी तशी बांदून आसा म्हणून कडे हात सोडून पळयल्यार 2 कॉयन आसा छाती भितर एक 2 कॉयन हाका तरी हाती मुश्टी बेगी बांदून मरतो मनुष्य. आमी बी तशी मरतात न्ही जिवना भितर आतां मागिले म्हण लेखपत्र जमीनदारात पत्र भांगर इंगर उठे मागीर माते मुळाक उरक मागीर लग्गी उरक आमी मरताचे म्हणजे सत्य कल्प सुद्दां ना आमकां. तशें करून कितें आमी जीवन करता आसाची हें कितले पर्यंत सुमो आसा म्हणजे चिंतन करचे अनिवार्यता आमकां आसा. देवान दिलें देवान मेळलें हें योग्य आसा वापर का जाल्यार मागिले म्हूण बसून आमी कितें दुख करचें आसा हें दुख्खा निमित्त आमी अशांत वताविना आनी घरचें वातावरण अशांत करता विना जिवना भितर कांय मेळना ना जिवना भितर. बरो वाग बेत्तले हो गो वागा बेत्तलेत न्ही कितें घेंग नायले आमी हांगा खाली हांगान आयल्याची आतां बी खाली हांगांनी वचचे आतां सोड्या वस्तू घालताचे वच केल्यार पयलीं ते वस्तू उठ्ठू खाणूच आसचे आशिल्ले म्हणजे तूं खाली आंगणी वता असं दाखयल्या तरी जाल्यार आतां एक मर्यादी माना प्रश्न निमित्त एक वस्त घालचे पद्दत येवंक गेला जाल्यार कांय ना आयल्यार बी कांय ना घेयन वचकेले बी कांय घेयन वतना म्हणल्या नंतर हांगा मद्दी बसून कितें आमी दरबार चलयताची हे दरबार बी खायम न्ही गो. मंत्री पदवी मुख्यमंत्री पदवी अध्यक्ष पदवी स्वामी पदवी हे एवढे कितले दिवसाचे हे पुराचे एक खेळ नाटक थोडे दिवस मात खाया मुर्ची पुराची खाया मुर्ची न्ही एक दिवस कोणकी वता कोणकी घेवन वता तेन्ना आमी बेजार करची न्ही देवान दिले बद्दल धन्यवाद सांगेन आमी देवा दिकांनी उन्मुख येवंक सोडलेली आमी बेजार करता बसलेली प्रायशा आमी जिवना भितरी आमी अंधकार हाण घेता विना शांती समाधान आमकां प्राप्त जावत ना. अशें जावंक न्हू ते ममकार दूर करचे खातीर कितें सद्गुरून उपदेश केला आसा तातूंत उपदेश केला आसा ते उपदेश सर्वेशा म्हणजे आमी मानकाची कितें आमकां भांगर मेळ्ळें आसा कितें आमकां जमीन मेळ्ळें आसा हें पुरो आमगेलें न्ही आशिल्लें कोणाक निमित्त आमकां मेळ्ळें तिंगे बी आशिल्लें तिंका कोणाक निमित्त तिंका मेळ्ळें तिंगले बी तिंका कोणाक निमित्त तिंका मेळ्ळें म्हण जाल्लो आसतरी हें कोणाला खात्यान कोणाक वता म्हण जालो आसतरी हें मागीर हाती बी खाया उरता आमचें सत्य न्हय म्हणजे कळून घेतलेली प्रशे जिवना भितर कितले आनंदी जावन मरूंक आमी शकताचे. अशा न्हू जिवनाचे हे सत्य कळून घेया कितलें शक्य आसा तितले बरें काम करचें आमी प्रेरीत या आमी जिवना भितर मुखार वचा. तसलो उपदेश प्रायशः सद्गुरू दत्तात्रयानी मस्त लोकां जिवना भितर दिल्लो आसा. प्रल्हाद चरित आयकताची ते प्रल्हादाची ज्ञान उपदेश केलेले दत्तात्रय महास्वामीने म्हणजे कळ्ळे नंतर प्रायशः दत्तगुरुले कितलें चिंतन अद्भुत्यान आसा. दत्तगुरुले चरित्र पळयलें कळून येता कितले भक्त लोकांक तेणें मार्गदर्शन केलें कितले भक्त लोकांक तेणें उद्धार केले म्हणून. अशें हांवें न्हू आयचे दिवस गुरुवार ते गुरुले आराधन करचे दिवस दत्तगुरुले अनुग्रह घेवचे दिवस अशें न्हू प्रायशाचे मागीर अनेक मात्र लोकांनी हांगाचे गुरुले स्मरण केल्याचे गुरुल्याचे भजन केलेचे कारण कितें गुरु विना आमकां दुसरो कोणच ना गुरु निमित्ताचें आमकां ज्ञान मेळचें जिवनांत सत्य कितें आसा म्हणून कळून घेवचें म्हणून. अशें हांवें न्हू ते दत्तगुरूक आमी शरणागत या तेगे उपदेश कितें आसा ते आमी पालन करचें प्रयत्न करया. दत्तगुरू अद्भुत एक शक्ती दत्तगुरुले चिंतने भितर आमी सहजान पळयताची दत्तगुरू फाटल्यानी एक गाय पळयतात न्ही आमी ते गाय कसले सादा गाय न्ही कामधेनू ते
अर्थात दत्तगुरू किती असा कामधेनू जाणसाची म्हणजे एक प्रतीक ते. दत्तगुरू कडून तुम्ही किती विचारताची ते सगळे आमकां मेळटा. म्हणजे बदल कामधेनू दत्तगुरू फाटल्यान दवरला आमगे म्हालगड लोकांनी. दत्तगुरूले सायडाक 4 सुणी पळोवचे मेळटा न्ही आमकां. ते सुणी कसले? माज्या दरी वयत आशिल्ले, सिंहा पिल दरी वयत आशिल्ले, दुसरे खंयचे प्राणी दरी वयत आशिल्ले. सुणेक कितें दरिला? ते कितें 4 सुणी आसाची ते 4 वेदाचे प्रतीक. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आनी अथर्वण वेद. हे 4 वेदाचे प्रतीक केले तरी दत्तगुरूले बाजू बाजूनी 4 सुणे दवरलाची. म्हळ्यार गूर खंय आसा थंय ज्ञान आसा म्हण. वेद म्हळ्यार कितें? ज्ञान राशी. वेद म्हळ्यार केवळ मंत्र भाग म्हण इतले अर्थ न्ही. ज्ञान राशी. ते ज्ञान राशी तेगे पट्टिका आसा. गूर खंय उरतकी थंय ज्ञान आसा म्हणजे एक सांकेतीक आमगे न्हू. 4 सुणे 4 वेदाचे प्रतिक्यान केल्लो आसा. फाटल्यान दिकांनी अद्भुत जाल तसले कामधेनू दवरून गे न्हू. गुरू ज्ञान स्वरूपी. गुरू सकल इष्टार्थ कामधेनू म्हणजे चिंतने आमगे म्हाल्ल्या ओळखान दवरलो आसा. आतां आमी दत्तगुरू फोटो भितर सहजान पळयताचे. पितांबरधारी दत्तगुरू म्हणून हळदिमे दसणे सुनाशे तसले चिंतन पळयताचे. जाल्यार दत्तगुरू पितांबरधारी न्ही. कारण ते गुरूक खंयचे वस्तू शिकची शकता आमी. खंयचे वस्तू शिकची शकताची गुरूक. गुरूले अर्थ कितें? महान म्हणून, व्हड म्हणून. ग्रहा भितर उठू ग्रहा भितर व्हड गुरुग्रह गुरुग्रह म्हणटा आमी केन्नाचे. म्हळ्यार गुरू म्हळ्यार व्हड म्हण अर्थ. ताका तुमी खंयची इचिमिचेर बांदूंक तुमी शक्य जावत ना. जाल्यार आत्ता चित्रकारान ते एक वेवस्थीत कला करोच. प्रश्न ते छंद दिसका म्हणून आकर्षण जावंक म्हणून कला. त्या दत्तगुरूक आमी म्हणचे कितें म्हणून उतस तुमकां? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हण. दिगंबरा म्हण नांव ताका दत्तगुरूक. दिगंबरा म्हणचे अर्थ तुमी आज कितें अर्थ करताचे वस्त नाशिल्लो म्हणून तशें अर्थ न्ही ताका. हां, म्यूड म्हण अर्थ न्ही ताका. वस्त नाशिल्लो म्हण अर्थ न्ही ताका. ताका अर्थ दिक्कचे परमात्मा वस्त्र म्हण. गुरूल वस्त्र म्हणून. दिक्कचे अंबर. अंबर म्हण वस्त्र. म्हणजे ते गुरूक दुसरं खंयचे वस्त्र दिवचे जावत ना. आमी सान वस्त्र हे 8 दिक्क कितें आसा तेगेले वस्त्र जावन आसाचे म्हणून. तसले एक महान अर्थ ते शब्दा फाटेन आसो. जाल्यार आमी कितें केलें? दिगर म्हळ्यार कांय वस्त्र नाशिल्लो म्हण अर्थ करून घेतले. हां, ते गुरूले स्थान अत्यंत अद्भुत महान अशें आमगे न्हू. ते प्रायशः दत्तगुरूले कितें चरित्र आसा ते चरित्रे आमी कितलें पठन करताची तितले जिवना भितर एक वाट मेळटा वता. ताका आमगे गुरून केन्ना म्हणचे आशिल्ले मनुश्यांनी दिवसा थोडे तरी वेळ गुरुचरित्र पारायण करचे दवरून घेवंक रे. दिवसा टायमार सांगले तिंका पारायण करचे बेजार येत रे आज लोकांक. शक्य जावन कोणा शक्य आसा की तिने रात्री एक हाळेक पणाची गुरुचरित्राची पारायणाची पुस्तक एक हाळे पळय काण वाजले पुरो तिंका कितली गुरूला आशिर्वाद मेळटा, कितली तिंका ज्ञान मेळटा म्हूण. तशें मस्त गुरुचरित्र पारायण करूं पुरो ना म्हणटना. जाल्यार टायम आसतना ते गुरुचरित्र वाज्या गुरूल महिमे कळटा. गुरूल आशिर्वाद घेवचे एक वाट आमकां मेळटा. ते गुरूले उपदेशा निमित्त ज्ञाना निमित्त आमी जिवना भितर धैर्यान मुखार वता तसलें एक सामर्थ्य आमकां प्राप्त जाता. अशें आमगे न्हू गुरू बिना आमकां दुसरें कसलें वाट ना जिवना भितरी. जर आमकां कितें मार्गदर्शन जावका गुरूक शरणागत जावका. अशें आमगे न्हू दत्त गुरू कितें आसाची हिन्नी अद्भुत जाल तसले ज्ञानी जे आमगे न्हू महान जाल तसले ज्ञान प्रचार केलो तसले चिंतन केलेले रे प्रायशः ते गुरू बदल अत्यंत कृतज्ञता भावने आमकां येता. तसले दत्तगुरूला आशिर्वाद आमकां सगळ्यांका उरो. आमी सगळ्योकुची जिवना भितर बरे वाटे वचचे जावो म्हणचे अनुग्रह ज्ञानेश्वर देवी करो म्हणचे प्रार्थने हे संदर्भाचेर करचेक इश्ट करता आसा.